ओम नमः शिवाय. शिवमहापुराण अध्याय 23. शिवनामाचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, व्यासशिष्य सूतजी, तुम्हाला नमस्कार असो. आता आम्हाला शिवनामाचे, भस्माचे आणि रुद्राक्षाचे महात्म्य समजावून सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे. हा सर्व लोकांच्या हिताचाच विषय आहे. जे लोक भगवान शिवजींची उपासना करतात ते धन्य आहेत, कृतार्थ आहेत. त्यांचे जीवन सफल झालेले असून त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झालेला आहे असे निश्चित समजावे. जे मुखाने शिवनामाचा उच्चार करतात त्यांना पापांचा स्पर्शच होत नाही. जेव्हा मुखातून हे शिवा तुम्हाला नमस्कार असो असे उच्चार प्रकट होतात तेव्हा ते मुख सर्व पापांचा नाश करणारे पावन तीर्थच बनते. जो मनुष्य त्या मुखाचे प्रसन्नतेने दर्शन घेतो त्याला तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफल प्राप्त होते. हे ब्राह्मणांनो, शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष या तीनही वस्तू त्रिवेणी संगमासमान परमपुण्यकारक मानल्या गेलेल्या आहेत. जो मनुष्य या शुभवस्तू आपल्या शरीरावर धारण करतो त्याच्या दर्शनाने लोकांना त्रिवेणी स्नानाचे पुण्यफल प्राप्त होते. शिवनामास गंगा, विभूतीला यमुना आणि रुद्राक्षाला सरस्वती मानण्यात आले आहे. त्यांचे संयुक्त दर्शन सर्व पातकांचा नाश करणारे म्हणून प्रख्यात आहे. म्हणून जाणत्या लोकांनी या तीनही वस्तू आपल्या शरीरावर अवश्य धारण कराव्यात. हे ब्राह्मणांनो, या ब्रह्मांडात जे काही आहे त्याविषयी सर्वार्थाने भगवान महेश्वरच जाणतात आणि तेच शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष यांच्या महात्म्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतात. तथापि तुमची श्रद्धा भक्ती पाहून मी त्यांचे महात्म्य संक्षेपाने वर्णन करणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम मी तुम्हाला शिवनामाचे महात्म्य सांगतो. हे नाम महात्म्य सर्व पापांना हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे. शिवनामरूपी अग्नीने महापातकांचा पर्वतप्राय राशी अगदी सहजतेने भस्म होतात यात संशय नाही. पापांमुळे उत्पन्न झालेली अनेक दुःखे एका शिवनामाने नाहीशी होतात. जो मनुष्य या लोकी सातत्याने शिवनामाचा जप करतो तोच वेदज्ञ, तोच पुण्यात्मा, तोच विद्वान आणि तोच धन्य होय. ज्याचा शिवनाम जपावर विश्वास आहे त्याची सर्व सत्कर्मे त्याला तत्काळ फलदायी होतात. या जगात असे कोणतेही पाप नाही ज्याचे शिवनामाने समूळ उच्चाटन होत नाही. जे शिवनामरूपी नौकेत बसतात ते निष्पाप आणि पवित्र होऊन हा दुर्गम भवसागर सुलभतेने तरून जातात. प्रपंचातील मूलभूत पातकांचा शिवनामरूपी कुऱ्हाडीने नाश होतो. म्हणून जे पापरूपी वणव्यात होरपळून जात आहेत त्यांनी शिवनामरूपी अमृत अवश्य सेवन करावे, कारण त्याशिवाय त्यांना शांती मिळतच नाही. जे शिवनामरूपी अमृतधारेत अखंड न्हाऊन निघत आहेत ते संसाररूपी महावणव्यात मध्यभागी उभे राहिले तरी त्यांना शोकरूपी ज्वाला स्पर्श करू शकत नाहीत. ज्यांना शिवनामाविषयी अत्यंत प्रेम आहे, भक्ती आहे, त्यांना मोक्षरूपी सद्गती सहज प्राप्त होते. शिवनाम महान शक्तिस्वरूप आहे. ज्याने अनेक जन्म तपश्चर्या केली आहे त्यालाच शिवनाम जपाची आवड उत्पन्न होते. सर्व वेदांचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर शिवनाम हेच भवसागर तरून जाण्याचा सहज सुलभ उपाय आहे असे पूर्वीच्या विद्वानांनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे. अध्याय 23 समाप्त. ओम नमः शिवाय.